क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 3 जानेवारी 2026चे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर सकाळी 5:30 वाजता उपलब्ध करून मिळणार. या व्हिडिओमध्ये आपण जे चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज आहे तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स. याची आपण संपूर्ण माहिती परीक्षा भूमिक ते आज माहिती आपण पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. सर्वात आधी काल विचारलेला प्रश्न तुम्हाला, खालिदा जिया यांच्याकडे अलीकडे निधन झालं, त्या कोणत्या देशाचे पहिले महिला पंतप्रधान होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश. हा तुम्हाला काल विचारलेला प्रश्न आहे. तर जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलवर हे प्रश्नाची सिरीज पाहतात तर तुम्हाला व्हिडिओच्या आखरीमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. जर विद्यार्थी आपल्या चॅनलवर कंटिन्यू असतील त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर येईलच. तर चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. नुकतेच देशाचे पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी आणि कोणत्या शहरादरम्यान धावणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 1 दीप्ती शर्मा बनलेली आहे. ही फोटो दीप्ती शर्माची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नुकतंच IPLचा निलावा झालेला आहे, तिथे दीप्ती शर्मा ही सगळ्यात महागाडू खेळाडू बनलेली आहे. आता पुढला प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यात सुपर कम्प्युटर परमरुद्रचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बिहार. बिहारमध्ये सुपर कम्प्युटरचं अनावरण करण्यात आलेलं आहे. हा सुपर कम्प्युटर IIT पटना यांनी बनवलेला आहे आणि हा बिहारचा पहिला सुपर कम्प्युटर आहे. आता पुढला प्रश्न, भारतीय हवादला इंडियन एअरफोर्सचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. तर आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे सध्याचे आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत ते तिघही दलांना समन्वय राखण्यासाठी काम करतात. लष्करी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे भूदल प्रमुख आहेत. त्यांनी 30 जून 2024 रोजी हा पदभार स्वीकारलेला आहे. दुसरा नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. त्यांनी मे 2024 मध्ये जबाबदारी स्वीकारलेली आहे. तिसरा वायुदल प्रमुख चीफ ऑफ एअर स्टाफ एअर चीफ मार्शल अमनप्रीत सिंग हे भारतीय वायुसेनाचे प्रमुख आहेत. त्यांनी 3 सप्टेंबर 2024 रोजी हा पदभार स्वीकारला आहे. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लष्करी प्रमुख, नौदल प्रमुख व वायुसेना प्रमुख याबद्दल प्रश्न असू शकतो. तर ही महत्त्वाची माहिती तुम्ही नोट करून ठेवा. आता पुढला प्रश्न, प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या भारतीय लष्कराच्या विशेष प्राणी दलाचं नेतृत्व कोण करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन हर्षिला ही भारतीय लष्करी विशेष प्राणी दलाचं नेतृत्व करणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेवर 17वी परिषद COP70 चे आयोजन ऑक्टोबर 2026 मध्ये कोणत्या देश करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 अर्मेनिया. इथे COP27 संयुक्त राष्ट्र जैविक विविधतावर होणार आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. जैवविविधता परिषद CBT COP17 2026 मध्ये होणारी 17वी जैवविविधता परिषद ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
यजमान देश ही परिषद ऑक्टोबर 2026 होणार आहे आणि अर्मेनिया येथील एरवान या शहरात आयोजित केली जाईल. मुख्य उद्देश कुर्मिंग मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता फ्रेमवर्क KMGBF आपण त्याला असं म्हणतो ची अंमलबजावण्यासाठी हा पहिला जागतिक आढावा असेल. अधिकृत लोगो या परिषदेच्या लोगोमध्ये अर्मेनियातले स्थानिक येरेवान एनामोलच्या ब्लू या नावाचे निळे फुलपाखरू केंद्रस्थानी आहे. तर लोगोमध्ये कोणी आहे तर निळे फुलपाखरू केंद्रस्थानी आहे. घोषवाक्य निसर्गासाठी कृती टेकिंग ॲक्शन फॉर नेचर हे परिषदेचं घोषवाक्य आहे. तर हे खूप महत्त्वाची माहिती COP17 जीवविविधता परिषदबद्दल होती. आता आपण पाहू पुढला प्रश्न. परराष्ट्रीय व्यापार महासंचालनाच्या DGFTच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 लव अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारत सरकारने एक्सपोर्ट प्रमोशन मिशन EPM अंतर्गत कोणती नवीन योजना सुरू केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 मार्केट ॲक्सेस सपोर्ट MAS ही नवीन योजना सुरू केलेली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 2026 EPM एक्सपोर्ट प्रमोशन मिशन योजना निर्याताला प्रोत्साहनाची मोहीम केंद्र सरकारने भारतीय निर्याताला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही मिशन मोडीवर योजना सुरू केलेली आहे. ज्याचा प्रमुख उद्देश लघु उद्योगांना MSME ला मदत करणे आहे. आर्थिक तरतूद या योजनेसाठी 2025-26 ते 2030-31 या कालावधीपर्यंत 25,060 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. 2 मुख्य विभाग यात निर्यात प्रोत्साहनाला आर्थिक मदतीसाठी आणि निर्यात दिशा ब्रीडिंग आणि लॉजिस्टिक मदतीसाठी असे 2 महत्त्वाचे उपघटक समाविष्ट आहेत. कमी व्याजदरात कर्ज या योजनेअंतर्गत निर्यातदारांना स्वस्त दरात कर्ज, व्याज सवलत आणि विमा संरक्षण दिले जाईल जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठात स्पर्धा करू शकतील. डिजिटल सुविधा ही योजना पूर्णपणे डिजिटल असून DGFT द्वारा राबवली जाते, ज्यामुळे नवीन निर्यातदारांना परवाने आणि इतर प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येईल. तर ही एक्सपोर्ट प्रमोशन मिशन याबद्दल संपूर्ण माहिती आहे. तर ही एक्झाम पॉईंटवर महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही नोट करून ठेवा. आता आपण पुढला प्रश्न. महिला आशिया चषक 2025ची स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती. तर हा देश ऑप्शन क्रमांक 4 चीन होता. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 रौप्य पदक जिंकलेलं आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. आशिया चषक 2025 भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक जिंकलेलं आहे. स्थळ हाँगकाँग चीन. तारीख 5 ते 14 सप्टेंबर 2025 रोजी. निकाल रौप्य पदक भारताला मिळालेला आहे. फायनल भारत आणि चीन. भारताला चीननं 1-4 हरवलेले आहे. विजेता संघ चीन. रौप्य पदक भारत. ब्रॉन्झ आणि कांस्य कोणाला मिळालं आहे तर जापानला. चीननं 3रा वेळा हे आशिया कप जिंकलेलं आहे. तर हे आशिया चषक 2025 महिला हॉकी याबद्दल महत्त्वाची माहिती होती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जे चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज आहे तिथे आपण एक्झाम पॉईंटने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. हा टॉपिक आजचा आपला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हा एक्झाम दृष्टिकोनात खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स स्थापना केव्हा झाली 9 एप्रिल 2023. मुख्यालय कुठे आहे नवी दिल्लीमध्ये आहे. पहिली महासभा केव्हा आहे 16 जून 2025 रोजी झालेली आहे. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर भूपेंद्र यादव. आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स याच्या मागील उद्देश काय आणि संरक्षण 7 प्रजातीच्या संरक्षण वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चीता, जॅग्वार आणि प्युमा याचं संरक्षण करणं. लॉन्च आणि संदर्भ प्रोजेक्ट टायगर 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर इथून लॉन्च केलेला आहे. 19 सदस्य आहेत.
आपण याबद्दल पण माहिती पाहूया. तर 19वा जो सदस्य आहे तो नुकताच रशिया बनलेला आहे. तर हा न्यूजमध्ये होता म्हणून आपण हा टॉपिक घेतलेला आहे. तर 19वा सदस्य देश कोण बनलेला आहे? तुम्हाला प्रश्नामध्ये येऊ शकतो. तर रशिया बनलेला आहे. तर रशिया आंतरराष्ट्रीय बिग कॅटलायनच्या 19वा सदस्य बनलेला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या 4 ते 5 डिसेंबर 2025च्या भारत दरम्यान हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर 19 देश कोणकोणते आहेत आता आपण पाहूया. अंगोला, अर्मेनिया, भूतान, कंबोडिया, इरिट्रिया, इथिओपिया, इस्ताव्हानी, गिनी, ग्वाटेमाला, भारत, लायबेरिया, मलेशिया, मंगोलिया, निकाराग्वा, नेपाळ, रवांडा, सोमालिया, दक्षिण सुदान, सुरिनाम आणि रशिया हे 19 देश आहेत. तर आणखी तुम्हाला हा प्रश्न पण येऊ शकतो एक्झाम पॉईंटमध्ये की कोणत्या 7 प्रजातीचं संरक्षण या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये करण्यात येते. तर पहिला आहे वाघ, दुसरा सिंह, तिसरा बिबट्या, चौथा हिमबिबट्या, पाचवा चीता, 6वा जॅग्वार आणि 7वा प्युमा. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सबद्दल. तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल माहिती विचारू शकते. आता आपण आपल्या सिरीजमध्ये एक नवीन उपक्रम आणखी सुरू केलेला आहे, आजचा प्रश्न. तर क्वेश्चन ऑफ द डे. तर तुम्हाला आज जो प्रश्न विचारण्यात येईल त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजचा प्रश्न आहे, ग्रीनफील्ड कॉरिडॉर या महामार्गामुळे महाराष्ट्रातील कोणते 4 प्रमुख जिल्हे जोडले जाईल? तर तुमचे ऑप्शन 1 आहे नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर. ऑप्शन 2 आहे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर. तिसरा ऑप्शन आहे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव और सोलापूर. चौथा ऑप्शन आहे नाशिक, धुळे, जळगाव आणि सोलापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण एक सिरीज आपली कंटिन्यू पाहत असतील त्यांना नक्कीच हा उत्तर येईल. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता आपण आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज लॉन्च केलेली आहे. इथे काही कोणकोणते ॲडिशन आणखी केले पाहिजेत तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हे सिरीज तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.